नमस्कार, मी अन्वी अमृततळे पुन्हा एकदा अन्वीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ढाबा आणि हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला। हा पनीर मसाला घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतो। तसेच पनीर मसाला नान, पराठा किंवा चपाती सोबतही खूप छान लागतो। तुम्ही जर शाकाहारी किंवा व्हेजिटेरियन असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे। अगदी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर कृती आणि साहित्य बघून घेऊया। 2 शिमला मिरची, 1 गाजर, 2 टोमॅटो, 1 मोठा कांदा, कोथिंबीर, 2 चमचा बटर, 8 ते 10 भिजवलेले काजू, अर्धा तुकडा आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, 2 हिरवी मिरची, 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, हळद, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि दालचिनी। आता आपण पनीर मसाल्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। सुरुवातीला आपण गॅसवर पॅन ठेवला आहे। साधारण पॅन गरम झाला की त्यामध्ये 1 पळी तेल घालूया। तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा रफली चिरलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला साधारण 2 मिनिटभर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करूया आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची, 2 लवंग आणि काळी मिरी, 1 छोटा तुकडा दालचिनीचा आणि हे सर्व साहित्य मिनिटभर मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये 8 ते 10 भिजवलेले काजू घालूया। काजू मी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। थोडी कोथिंबीर, काजू जर नसतील तर तुम्ही मगज बी सुद्धा घालू शकतात। आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पुन्हा छान मिक्स करून यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान शिजून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकतात हे सर्व साहित्य छान मऊ शिजलं आहे। आता हे थंड झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया। आता आपण पनीर आणि भाज्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी 300 ग्रॅम मलाई पनीर घेतलं आहे आणि पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेतले आहे। दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅन छान गरम झाला की त्यामध्ये अर्धा चमचा बटर घालूया। बटर पॅन मध्ये नीट पसरवून घ्यायचं आहे। आता पॅन मध्ये पनीरचे तुकडे घालूया आणि दोन्ही बाजूने हलक्या हाताने छान फ्राय करून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर पनीरला सुंदर सोनेरी रंग आला की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता पॅन मध्ये पुन्हा थोडं बटर घालूया आणि त्यामध्ये 1 गाजर, 2 शिमला मिरची मध्यम आकारात चिरून घेतली आहे। या सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटं हलक्या फुलक्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। भाज्या पण छान फ्राय झाल्या आहेत। त्या देखील एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण पावडर मसाल्यांचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी एका वाटीमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून हे सर्व पावडर मसाले मिक्स करून घेऊया। मध्यम दाटसर अशा पद्धतीत हे मिश्रण तयार करायचं आहे। यामुळे मसाले तेलामध्ये जळत नाही आणि ग्रेव्हीला छान रंग येतो। आता आपण पनीर मसाल्याची ग्रेव्ही तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। त्यामध्ये 1 पळी तेल घालूया आणि थोडं बटर ऍड करूया। तेल आणि बटर छान गरम झाले की यामध्ये जिरे घालूया। जिरे छान तडतडले की पावडर मसाल्यांचं तयार केलेलं मिश्रण घालूया आणि मिनिटभर छान परतून घेऊया। त्यानंतर तयार केलेलं वाटण घालूया आणि मध्यम आचेवर सतत एकसारखं परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं हे वाटण आपल्याला रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि कलरही खूप छान आला आहे। आता यामध्ये थोडीशी भाजून घेतलेली कसुरी मेथी हातावर चोळून घालूया। कसुरी मेथीमुळे भाजीला हॉटेल सारखी चव येते आणि सुगंधही खूप छान येतो। आणि यामध्ये 2 चमचे अमूलची फ्रेश क्रीम घालूया। जर तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम उपलब्ध नसेल तर काळजी करू नका। त्याऐवजी दुधावरची साय वापरली तरीही चालेल। क्रीम घातल्यामुळे ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं। छान मिनिटभर मिक्स करून झाले की यामध्ये आपण ऍड करूया सर्व फ्राय केलेल्या भाज्या आणि पनीर। हे सर्व साहित्य छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किती दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर 1 कांदा 4 भागांमध्ये कट करून घेतला आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घेतल्या आहेत ते सुद्धा यामध्ये आपण घालूया। पुन्हा एकदा पनीर आणि भाज्या मिक्स करून घेऊया आणि मोठ्या आचेवर 1 उकळी आणून देऊया। उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जेणेकरून मसाल्याची चव पनीरमध्ये आणि भाज्यांमध्ये छान मुरली जाईल।
वाव, ढाबा आणि हॉटेल स्टाईल बटर पनीर मसाल्याचा सुगंध आता घरभर दरवळायला लागलेला आहे. तुम्हाला मी झाकण उघडून दाखवते तर तुम्ही बघू शकताय आपला स्वादिष्ट पनीर बटर मसाला गरमागरम तयार झाला आहे. तर मंडळी, ही रेसिपी दाखवल्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा, चवीलाही खूप भन्नाट लागते. ही भाजी नान, रोटी, पराठा, चपाती सोबत सुद्धाही खूप छान लागते. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अन्वीज किचन तुमच्या सपोर्टमुळे खूप पुढे जात आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.